शेतकरी मित्रांनो नमस्कार. आडसाली हंगामासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याची तयारी चालू आहे आणि आम्ही थोडा आडसालीच्या पुढं आहे सध्या. कारण का हा जो प्लॉट दिसतोय या प्लॉटमध्ये आपण आज रोप लागण करतोय. पुढं आहे असं का म्हटलं मी, आपले प्लॉट हे बियाण्यासाठी आपण प्लॉट तयार करत असतो ना की कारखान्यासाठी आहेत. बियाण्यासाठी प्लॉट तयार करताना आपल्याला लागवड थोडी आगाप करावी लागते, कारण पुढच्या वर्षी परत एप्रिल महिन्यामध्ये ऊस तोडावा लागतो. तर याच्यासाठी ही आत्ताची लागवड रोपांची चालल्या. पण आता आडसाली हंगाम जो पुढे येणार आहे त्या हंगामात ह्या माहितीची शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून हा व्हिडिओ करायला. सुरुवातीलाच पहिला सांगतो, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कमीत कमी 15 मिनिटाचा असेल. पण तुम्ही जर हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिला तर रोप लागवड कशा पद्धतीने करायची, शास्त्रीय रोप लागवड आपण कशी करतो याची इत्तमभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना देखील हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा. कारण रोप लागवड करताना शेतकरी बऱ्याच चुका करतात, त्या चुका होऊ नयेत या उद्देशानं हा आजचा व्हिडिओ करतोय. मित्रांनो, कांडी लागवड का रोप लागवड हे शेतकऱ्यांमध्ये कायम डिबेट असतं. आता तो डिबेटचा विषय आपण सोडू, पण गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये आपण फक्त रोप लागवडच सजेस्ट करतो शेतकरी मित्रांना, रोप लागवडच करावी. रोप लागवड करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रोपांची गुणवत्ता कशा पद्धतीची असली पाहिजे. रोपांची गुणवत्ता सगळ्यात महत्त्वाची. रोप हे आपण तयार करताना 9-10 महिन्याच्या बियाण्याचं, कवळ्या बियाण्याचं रोप आपण आपल्या शेतामध्ये लावलं पाहिजे. त्या बियाण्यापासून तयार केलेलं रोप जर तुम्ही बघितलं तर नर्सरीत पण जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने मिळतं आणि शेतामध्ये पण ते रोप चांगल्या पद्धतीनं सेट होतं. आता रोपांची गुणवत्ता बघताना बघा, आता आपण आपल्या नर्सरीतनं तयार केलेलं जे रोप आहे तर हे अशा प्रकारचं असतं. आता हे आपण मागणीनुसार चौकोनी ट्रेमधलं रोप देतो, कारण नॉर्मल जे ट्रे आहेत ते गोल असतात, पण आपण आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी 70च्या कपातले चौकोनी ट्रेमधली रोपं आपण तयार करतो. रोपांची गुणवत्ता बघा, 28-30 दिवस रोपाचं वय असलं पाहिजे. 28 ते 30 दिवसात रोप लावण्यायोग्य तयार होतं. रोपाची पानं वगैरे बघितले तर तुम्हाला हे अशा पद्धतीनं रोपाची पानं वगैरे दिसली पाहिजेत. बघा, पान किती रुंद आहे, एक बोट दिसेल असं पान आहे. एकदम स्टम्पची साईज जर बघितली तर ही स्टम्पची साईज पण चांगली आणि टणक पाहिजे. आणि रोप हे एकदम तजेलदार असलं पाहिजे. मुळं जी आहेत ती मुळं अशी पांढऱ्या कलरची तुम्हाला दिसतात, ही अशा टाईपची असली पाहिजे. तर अशी मुळं जर असतील तर ते रोप सेट लवकर चांगल्या पद्धतीनं होतं. हे रोप निवडताना काळजी काय घ्यायची याच्याबद्दल माहिती. आता एक्झॅक्ट शेतात लागवड करताना कशा पद्धतीने करायची त्याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये रोप लागवड कशा पद्धतीने करावी हा एक पॅटर्न आपण सेट केला आहे. कारण का रोप लागवड वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी करतात आणि चुकतात परत. आणि रोप जर सेट व्यवस्थित झालं नाही तर आपलं जे ठरलेलं 120 दिवसामध्ये फुटवा व्हायला पाहिजे, ही गोष्ट शेतकऱ्यांच्यामध्ये होत नाही. याच्यासाठी काय करायचं आहे, याच्यासाठी आम्ही जे सांगतो गन्ना मास्टर तंत्रज्ञानातली पद्धत, तर ती पद्धत फॉलो करा. यावरती आपण भरपूर अभ्यास करून ह्या गोष्टी डेव्हलप केल्यात. याच्यासाठी 5-6 वर्ष मागली आम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या रोप लागवडीत आणि कुठली चांगली पद्धत वापरते तर त्यानुसार आपण लागवड केल्या. रोप लागवड शेतकरी एकतर काही अंशी कोरड्यात करतात किंवा पावसाच्या पाण्यासोबत करतात. दुसरी गोष्ट, काही ठिकाणी शेतकरी हे पाण्यासोबत रोप दाबतात. तर ह्या लागवडी चुकीच्या आहेत. पहिला काय करायचं बघा, जमीन योग्य पद्धतीनं तयार करून घ्यायची. आता ह्या 2 ओळीतलं अंतर आपण 5 फूट ठेवलेलं आहे. 2 ओळीतलं अंतर 5 फूट, म्हणजे सरी 5 फुटाची पाडल्या. 2 रोपातलं आपण अंतर ठेवताना 1.5 फुटाचं अंतर ठेवणार आहे. आता ह्या शेताला काय केलं, व्यवस्थित जमीन तयार करून घेतली, कडाकोरा व्यवस्थित केल्या. पाटानं आता पाणी एक दिलेलं आहे. खाली जर बघितली तुम्ही तर खाली ही अशी आंबट ओली माती आहे. बघा, ही आता एवढी गरी आपण घेणार आहे, ही बरोबर वापसा सिच्युएशनला आत्ता सध्या माती. ह्या परिस्थितीत आपल्याला रोपाची लागवड करायची आहे. पहिला पाणी देऊन एक 2-3 दिवस थांबायचं आणि 2-3 दिवस थांबून आपल्याला परत त्याच्यामध्ये योग्य अंतरावर मार्किंग करायचं, गऱ्या घ्यायच्या आणि मग रोपाची लागवड करायची आहे. आता कशा पद्धतीने मार्किंग करायचं याची माहिती थोडक्यात बघूया. शेतकरी मित्रांनो, काय व्हायचं, आधी रोपाची लागवड करताना बऱ्याच वेळेला काठी घ्यायची, काठीनं मार्किंग करायचं आणि ह्याच्यामध्ये मजूर जास्त जायचे. आता एकतर मजुरांची कमतरता खूप जास्त आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं जर त्याला करायला लावायला लागला मजुराला तर ते दुसऱ्या दिवशी तुमच्या शेतात परत कामाला येणार नाही. कोण एवढं किचकट करत बसायचं असंच मजूर म्हणतात आता. मग ह्याच्यावर सोपा उपाय आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञानात शोधून काढला आहे. ही गन्ना मास्टरचीच टेक्नॉलॉजी आहे असं समजा तंत्रज्ञानाचं, हे तुम्हाला बाहेर कुठं पाहायला मिळणार नाही. आमचे विक्रमवीर शेतकरी श्रीकांत गवळी यांनी याच्यावर एक ही शोधून काढली. मला काय म्हणले, मी एकदा असंच त्यांच्या शेतावर गेलो तर ते म्हणले, डॉक्टर साहेब, मार्किंग करण्यासाठी तुम्हाला सोपा उपाय सांगतो. सोपा उपाय काय करायचा, ड्रिपची खराब झालेली नळी घ्यायची
त्याला टेप लावायचा आणि प्रत्येक टेप लावल्यानंतर 1.5 फुटावर जिथं टेप येईल तिथं बरोबर वायर चिकटवायचा, चिकट टेप असतो जो पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा, तो चिटकवायचा. शक्यतो पिवळ्या रंगाचा चिटकवा, तो चांगल्या पद्धतीनं दिसतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, हे बघा इथं दिसतंय पिवळ्या रंगाचा चिकट टेप जिथं जिथं चिटकवला आहे तिथं तिथं आपण कुदळीच्या साह्याने ह्याच्यामध्ये गरी घेतलेली आहे. तर ही अशा पद्धतीनं गरी घ्यायची आणि त्या ठिकाणी रोप लावायचं. जर तुम्ही याचं जर अंतर बघितलं, हो का, टेपमधलं बरोबर 18 इंच आहे का, दिसतंय बघा, बरोबर 18 इंच आपण अंतर ह्याच्यामध्ये ठेवलंय, कळलं, म्हणजे 1.5 फूट बरोबर. या अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं. काय करायचं, ही अशी ड्रिपची नळी पूर्ण सरीमध्ये अंतरायची आणि जिथं पिवळे चिकट टेप येते तिथं फक्त कुदळीच्या साह्यानं गरी घ्यायची. एवढंच काम करायचं, ह्याच्यामध्ये काही कष्ट करावं लागत नाही. म्हणून सुरुवातीला व्हिडिओमध्ये म्हटलं, गन्ना मास्टर तंत्रज्ञानाची रोप लागवडीची पद्धत बघायची असेल तर ही गोष्ट तुम्हाला बाहेर कुठेही बघायला मिळणार नाही. तर या पद्धतीनं कुदळीनं गऱ्या घ्यायच्या आणि गऱ्या घेऊन मग आपण त्याच्यामध्ये परत आपल्याला रोपाची लागवड करायची. आता गऱ्या कशा पद्धतीने घेतात तेही तुम्हाला दाखवतो. शेतकरी मित्रांनो, लागण करताना तुमच्या हातामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला तर मार्किंगचा टेप पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला रोपातलं अंतर हे कन्फर्म थोडं करण्यासाठी टेप असावा. आता कुदळीच्या साह्यानं गरी घेताना ही अशा प्रकारची छोटी कुदळ वापरायची आणि बारीक गरी घ्यावी लागते. गरी घेताना किती, 3-4 इंचच फक्त आपल्याला गरी घ्यायची आहे. रोपाच्या वर फक्त 2च बोटं माती पडली पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. कारण का बघा, रोप जर तुम्ही बघितलं तर हे रोप फुटवा कुठल्या बाजूने होणार आहे, हिथं ज्या चकत्या असतात खाली, ह्या रोपाला हिथं खाली चकत्या असतात, हिथं फुटवा आता जरा जरा दिसायला आहे बघा, ह्या अशा चकत्यामधनं फुटवा येत असतो. आणि ह्याच्यावर तुम्ही एवढी जर माती टाकली, एवढी माती टाकली तर काय होईल, फुटवा येईल का, नाही. 2 बोटं माती बघा, रोप किती 2 बोटं माती म्हणजे जात आहे, दिसते 2 बोटं माती, एवढी माती फक्त रोपावर पडली पाहिजे, एवढी गरी आपल्याला घ्यायची. तर आता रमेशांना तुम्हाला गरी घेऊन दाखवतील बघा. बरोबर मार्किंग आलंय तिथं बरोबर कुदळीच्या साह्यानं गरी घ्यायची. हे बघा, ह्या अशा पद्धतीनं एवढी गरी घेतली का बस होते. त्याच्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं रोप लावता येते. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण कुदळीच्या साह्यानं गऱ्यामध्ये घ्यायला लागलोय. ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रामध्ये पाऊस जास्त पडतोय अशा ठिकाणी रोपाची लागवड एका बगलेला करा. बगलेला गरा घेताना बघा, बरेच शेतकरी अशा इथं रोपं लावतात, एवढ्या लांब असं नाही लावायचं. बगलेला म्हणजे इथं गऱ्या आपल्याला घ्यायच्यात. आता अंतर बघा टाकलेलं दिसतेत का, चिकट टेप बरोबर सेंटरला आल्यात. ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही अंतर मोजलं तर तुमचं बरोबर 18 इंचाचं अंतर मिळणार आहे. म्हणजे सेंटर टू सेंटर 2 गरीचा जर बघितला तर हा बरोबर आपल्याला 1.5 फुटाचा पाहिजे, तो 18 इंचाचा बरोबर तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला रोप लागवड करताना गऱ्या घ्यायला पाहिजेत. हे गऱ्या घेताना ह्याच्यामध्ये माती, ओली माती खाली असत्या, ही ओली माती खाली असणं गरजेचं आहे. वाळल्या मातीचा उपयोग ह्याच्यामध्ये होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता ह्या गऱ्या आपण अशा पद्धतीने घेतल्या, मग रोप आपण कशा पद्धतीने लावतोय, ते रोप लावायची गन्ना मास्टर तंत्रज्ञानातील शास्त्रीय पद्धत तुम्हाला दाखवतो. शेतकरी मित्रांनो, आता बघा, रोप लावायची एक्झॅक्ट आपली गन्ना मास्टर तंत्रज्ञानात आपण काय पद्धत सांगतो. पहिला एकतर जी आपण गरी घेतोय त्या गरीतली पहिला माती काढायची. माती काढल्यानंतर रोप जे आहे, आता समजा हे रोप आहे तर हे रोप सरीमध्ये अशाच पद्धतीनं लागलं पाहिजे. असा आडवं डोळा लावायचा नाही. कांडी जशी सरीत आपण दाबतो तशा पद्धतीनं हे रोप आपल्या गरीमध्ये बसलं पाहिजे. आता कशा पद्धतीनं रोप लावतात हे तुम्हाला दाखवतो बघा. पहिला माती काढायची खालची, त्याच्यामध्ये माती काढून घेऊन बघा हे अशा पद्धतीनं दाबायचं. परत ओलीच माती टाकायची, रोप चांगल्या पद्धतीने थोडंसं हाताने दाबायचं, 2 पायानं धरून रोप दाबायचं आणि परत अंगठा आणि अंगठ्याजवळच्या बोटानं धरून रोप एकदा परत पायामध्ये दाबायचं. ते जर तशा पद्धतीने परत तुम्ही जर रोप दाबलं, हो का, हे असं आहे का, हे अंगठा आणि अंगठ्याजवळच्या बोटानं असं धरून रोप दाबलं तर रोप चांगलं लागतं आणि रोप सेट चांगल्या पद्धतीने होतं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, रोप आपण जोपर्यंत मातीमध्ये दाबून व्यवस्थित लावत नाही, मातीशी रोप जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत ते रोप सेट मातीमध्ये होणार नाही. कारण का, मुळं जी आहेत ती मुळं मातीमध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि मातीमध्ये जाऊन पाण्याचं शोषण, खताचं शोषण होणं ही गरजेचं आहे. ह्याच्यासाठी रोप चांगल्या पद्धतीनं दाबून लावलं पाहिजे, ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. रोप जर तुम्ही हाय असं लावलं, आराळ बसलं, उचलून घेतल्यानंतर हातात यायला लागलं तर ते रोप लवकर सेट होत नाही, पिवळं पडून जातं, त्याला फुटवाही लवकर होत नाही. अशा पद्धतीनं रोप ज्यावेळेला तुम्ही लावता त्यावेळेला तुम्हाला 20 दिवसामध्ये पाहिजे तेवढे फुटवे शेतामध्ये दिसतात. आता
हे अशा पद्धतीनं बघा रोपातलं अंतर हे आपल्याला 1.5 फुटाचं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं रोपातलं अंतर 1.5 फूट राहिलं तर परफेक्ट तुमची एकऱ्यामध्ये ऊसाची संख्या आपल्याला पाहिजे तेवढी राहते. हे शास्त्रीय पद्धत आहे रोप लावायची. रोप तुम्ही जर बघितलं तर रोपाचा शेंडे आपण खुडलेले दिसतात. तुम्हाला दिसतात का? का रोपाचा शेंडा खुडला असेल? लक्षात घ्या, रोप जर आहे असं तुम्ही लावलं तर ते रोप सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी न मिळाल्यामुळं आणि पाण्याची शोषण आहे, ते पाण्याचं शोषण जमिनीमधनं लवकर होत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, सूर्यप्रकाश पडत असतो, कार्बन डायऑक्साईड मिळतो, फोटोसिंथेसिस प्रोसेस चालू होते, पण त्या प्रोसेसला पाणी नाही उपलब्ध राहत. त्यामुळं झाड वरनं शेंड्याकडनं पानं सुकवायला चालू करतं. असं जर रोप सुकायला लागलं तर सेट लवकर होत नाही. म्हणून कटिंग करूनच रोप आपण शेतामध्ये देतो, तेच रोप आपण शेतामध्ये लावलं पाहिजे. अशा पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं रोप लागवड परफेक्ट करा. आता लगेच ह्याला उद्या ही ड्रिपचे वर घेतल्या की ड्रिप लगेच खाली घ्यायचं आणि ड्रिपनं पाणी सोडायचं. आणि जर शक्य झालं तर तुम्ही पाटानं पण पाणी देऊ शकता. आता आम्ही काय करतो बघा, आम्ही एक पाणी पाटानं देतो, परत रोप थोडं चेक करतो. कुठं जर वाटतंय अजून आरळ लागले तर पाणी दिल्यानंतर लगेच त्याच्या मागे 1-2 दिवसानं घात आली की लगेच मजूर सोडायचे, परत रोप आणि एकदा व्यवस्थित दाबून घ्यायचं. ड्रिपनं सुद्धा पाणी सोडलं तरी पण काही अडचणी येत नाही. ड्रिपनं पाणी सोडलं तर परत बघायचं, कुठं जर रोप आरळ लागते असं वाटलं तर परत रोप दाबून लावायचे. ह्या अशा पद्धतीनं आपल्याला शास्त्रीय पद्धतीनं रोप लागवड करायची. रोप लागवड केल्यानंतर परत काय करायचं याची माहिती आता थोडक्यात बघू. हे बघा, रोपाच्या वर 2 बोट माती पडली पाहिजे. म्हणजे केवढी? एवढी 2 बोट म्हणजे 1 ते 1.5 इंच फक्त माती होत्या. आता हे रोप आपण लावल्यानंतर बघा, ह्याच्यावर आपण माती किती टाकतोय बघा. बघा, हे आत्ता अजून रोप खालीच आहे बघा, अजून रोप बघा केवढी माती पडली. तेवढीच पडली का? बरोबर 1 ते 2-1.5 इंच एवढीच माती आपल्या रोपावर पडली पाहिजे, तर फुटवा चांगल्या पद्धतीने आपल्या रोपाला होते. शेतकरी मित्रांनो, आता रोपांची लागवड केल्यानंतर परत काय करायचं? मगाशी मी सांगितलं तसं रोपांची लागवड केल्यावर सगळ्यात पहिला त्याला लगोलग पाणी द्या, त्या दिवशी पाणी द्या, ड्रिपमधनं पाणी सोडा, 2 दिवस थांबा, रोप चांगल्या पद्धतीने दाबून घ्या. आता आपल्या रोपाचं वय समजा 5 दिवस झाले, रोप चांगल्या पद्धतीनं सेट झालं पाहिजे, मुळं चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजेत, वाढलेली मुळं मातीमध्ये गेली पाहिजेत आणि न्यूट्रिएंटचं शोषण चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपल्याला आळवणी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा खरा दोस्त सच्चा साथी गन्ना मास्टर किट हे पॉप्युलर किट आहे महाराष्ट्रातलं. सर्वांना या किटच्या वापराबाबत बरीच माहिती आहेच, पण तरी पण अजून थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. गन्ना मास्टरचं जे किट आहे त्याच्यामध्ये आपल्या 2 आळवण्या आणि 3 फवारण्या होतात. तर ह्याची पहिली आळवणी जी आहे ती रोपाचं वय 5 दिवस झालं की घालायची आहे, आणि दुसरी आळवणी जी आपल्याला घालायची आहे ते रोपाचं वय 15 दिवस झालं की घालायचे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं औषधं गन्ना मास्टरच्या किटमध्ये येतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर रूट आणि मास्टर लाईफ आपल्याला आळवणीसाठी औषध वापरायचं आहे. आता मास्टर रूट जी आहे ती मास्टर रूट तुम्ही बघितलं जवळपास 1 लिटरची बाटली येते, ह्याच्यातला अर्धा लिटर औषध घ्यायचं आहे. आणि मास्टर लाईफचा आपल्याला 250 ग्रॅमचा पुडा फक्त हा ह्याच्यासोबत वापरायचा आहे. हा 250 ग्रॅमचा पुडा आणि मास्टर रूट अर्धा लिटर, ही पहिली आळवणी झाली. ह्याच्यासोबत तुम्ही 1261 वापरू शकताय, 06020 वापरू शकताय, किंवा आपलं जे मास्टर फोर्ट येतं ते मास्टर फोर्ट आपण ह्यातली एका एकराला 10 टॅबलेट म्हणजे ही 1 ट्यूब आपण आळवणीसाठी वापरू शकताय. अतिशय सुंदर रिझल्ट येतात. ह्याच्यामध्ये 0-12-18 आणि झिंक 1% आहे. पाण्यात लगेच विरघळतं आणि तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात. दुसऱ्या आळवणीत पण आपण काय करायचं आहे, यातलं राहिलेलं अर्धा लिटर रूट परत पुडा अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये येणारच आहे, हा 1 पुडा, आणि मास्टर फर्ट त्यासोबत वापरू शकताय, किंवा 1261 किंवा 06020 काही वापरू शकताय. युरियाचा वापर आता आपण शेतीतलाच बंद करायला सांगतोय, कारण युरियाचे दुष्परिणाम शेतीमध्ये अतिशय जास्त आहेत. शेतीमध्ये तर युरियाचा वापर आपण करतच नाही, आणि किटमध्ये पण आपण जो करत होतो तो युरियाचा वापर आता पूर्णपणे आपण बंद केला. त्या जागी अमोनियम सल्फेट वापरा, नाहीतर मग कुठलंही विद्राव्य खत वापरू शकताय. ह्या 2 आळवण्या सुरुवातीच्या 20 दिवसामध्ये, म्हणजे पहिली आळवणी 5 दिवसाला रोप लागण केल्यानंतर, दुसरी आळवणी जी आहे ती 15 दिवसाला, अशा 2 आळवण्या फक्त किटच्या करायच्या आहेत. आणि नंतर परत तुम्ही बघितलं तर 3 स्प्रे येतात. त्याच्यामध्ये मग मास्टर बोनस हा पहिला स्प्रे आहे. हा कशासाठी? हा फुटव्यासाठी करायचा आहे मास्टर बोनसचा स्प्रे. ह्याच्यासोबत 13-0-45 मिक्स करू शकताय. 25 ते 30 दिवस रोपाचं वय झालं की
35 ते 40 दिवसाच्या दरम्यान आपल्याला मास्टर ग्रोथचा स्पीड करायचा आहे. फवारणी नंबर जी 2 आहे ते ग्रोथचा स्पीड स्प्रे करायचा आहे. ह्याच्यासोबत ह्या ग्रोथसोबत परत एक 250 ग्रॅमचा ह्याच्यामध्ये जो पुडा येतो तो पुडा वापरायचा आहे. ह्या 250 ग्रॅमचा पुडा हे 250 ml ची, आता बघा नवीन किटमध्ये 250 ml बॉटल केलं. आधीच्या किटमध्ये छोट्या बॉटल होत्या, आता ही बॉटल पण मोठी केली आहे. 250 ml ची बॉटल आपल्याला वापरायची आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्ही फवारणीसाठी कुठलंही विद्राव्य खत वापरू शकता किंवा मास्टर फर्टचा देखील वापर करू शकता. आणि तिसरी फवारणी जी येत्या मास्टर स्पीड, त्या मास्टर स्पीडमध्ये आपल्याला परत हे मास्टर लाईफची पावडर वापरायची आहे. 250 ग्रॅम मास्टर लाईफची पावडर, 250 ml मास्टर स्पीड, आणि ह्याच्यात सोबत तुम्ही मास्टर फर्ट किंवा कुठलेही विद्राव्य खत फवारणीसाठी वापरू शकता. हे किटचं शेड्यूल तुम्ही जर बघितलं तर ह्याचा मास्टर स्पीडचा जो स्प्रे आहे मास्टर स्पीडचा, तर तो आपल्याला जवळपास 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण शेड्यूल फॉलो करायचं आहे. किटचं जरी तुम्ही शेड्यूल फॉलो केलं तर तुम्हाला दिवसाचं एक सवय लागते, त्या दिवसाला आपल्याला ते काम करायचं आहे. आणि या सगळ्यासोबत जर मास्टर फर्ट आपण वापरलं तर त्याचे परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळणार आहेत. अशा पद्धतीने किटचा वापर पूर्णपणे शेतामध्ये करा. जर योग्य पद्धतीने किटचा वापर केला तर ऊसाची वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. आता हे सगळं रोप लागवड कशा पद्धतीने करायची, रोप लागवड केल्यावर काय करायचं याची माहिती इत्थंभूत आपण बघितली. रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन आहे, तर रासायनिक खतांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करणार आहे ते इथून पुढे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या प्लॉटमधला हा आज पहिला व्हिडिओ आहे आणि इथून पुढे जवळपास 40-50 व्हिडिओ आपण ह्या प्लॉटमधले करणार आहे. तर तुम्ही या प्लॉटला फॉलो करा, एकच प्लॉटला फॉलो करा. आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी तुम्ही तुमच्या शेतामध्ये करण्याचा प्रयत्न करा. गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये आपण सर्व गोष्टी ज्या शेतकरी मित्रांना सांगतो ते आपल्या स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून मग सांगतो. पुस्तकी ज्ञानावर आपण भर देत नाही. आपल्या मातीमध्ये काय आहे, काय नाही आणि काय द्यायला लागतंय आणि कशा पद्धतीने तिचं संगोपन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती आपण अभ्यास पहिला करतो, मग ती शेतकऱ्यांना देतो. म्हणून गन्ना मास्टरला जरूर फॉलो करा. गन्ना मास्टरचं किट वापरा. आपल्याला गन्ना मास्टरचं किट हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. गन्ना मास्टरचं किट तुम्हाला आम्ही तुमच्या गावामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. आपलं ऑनलाईन किट कुठेही जात आहे आणि सगळ्या भागामध्ये आपले विक्री प्रतिनिधी देखील आहेत. तर गन्ना मास्टर किटचा, मास्टर फर्टचा, रिकवर, मास्टर केन ह्याचा वापर जरूर करा. आम्ही सांगतोय त्या पद्धतीने ऊसाचं संगोपन करा. खर्च कमी करून उत्पादन जास्त याची हमी तुम्हाला गन्ना मास्टर तंत्रज्ञानात मिळेल.